नमस्कार, मी साक्षी. तर मी नुकतंच मतदान करून आली आहे. बघू शकता 20व्या वर्षी केलंय मी हे पहिलं मतदान. तर मुद्दा असा आहे हा व्हिडिओ बनवण्यामागे, पूर्ण आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. मला कल्याण ग्रामीण आलेलं मतदानाचं ठिकाण. तर इथे जेव्हा मी 28 प्रभाग 28 मध्ये गेले होते, तर गेले आतमध्ये. मतदान म्हणजे सगळं झालं, नाव रजिस्ट्रेशन त्यांनी चेक केलं, मतदान अधिकारी जे तिथे बसले होते त्यांनी वगैरे चेक केलं. मग काय सही वगैरे घेतली माझी. ठीक आहे, मी पुढे गेली. त्याच्यानंतर मी बटन वगैरे पण दाबले आणि मी बाहेर पडली. आणि मला आठवलं, अरे यांनी मला इंक तर लावली नाही, जे काय ते असं करतात बोटावर ते मला केलंच नाही, कारण मला फोटो काढायचा होता. म्हटलं अरे मला यांनी हे लावलंच नाही. आणि मी पुन्हा आतमध्ये गेले, तिथे अधिकारी होते उभे. मी त्यांना म्हटलं अरे काका, मला यांनी म्हटलं लावलंच नाही इंक. तर ते खूप भडकले त्या बाईवर, जिथे ती इंक लावायला बसली होती बाई, की अगं असं कसं तू इंक नाही लावलीस, सही करून घेतलीस आणि इंक कशी नाही लावलीस. त्यांनी तिला खूप झापलं. पण म्हणजे ही किती गंभीर बाब आहे की एखादा मतदार मतदान करून बाहेर जातोय, तरी त्या अधिकाऱ्यांना कळत नाही की आपण इंक लावली त्याच्या बोटावर की नाही. कारण ही जी शाई आहे, यावरूनच कळतं ना सगळ्यांना की या माणसाने मतदान केलंय नाही केलंय. बरं, आणि तरीही ती खूप चिल होती. नंतर सॉरी सॉरी चुकून राहिलं, मी दुसऱ्या नावाकडे. अगं तू काय केलंयस? आणि मग तिने ती शाई वगैरे लावली. जर मी खूप एक्सायटेड होती की माझं पहिलं मतदान आहे म्हणून हे सगळं मी स्वतःहून सांगितलं, पण कदाचित माझ्या जागी कोणी दुसरं असतं, स्कॅमर असता. जे लोक दोन दोन मतदान करतात आणि आपण म्हणतो की अरे याने स्कॅम केला, किंवा अरे तिकडे असं असं झालंय, चुकीचं काम करतायत लोक, दोन दोन मतदान करतायत, असे जर लोक असते तिथे, तर म्हणजे काय, याला सगळ्याला जबाबदार कोण आहे? ते मतदान अधिकारी जबाबदार आहेत, निवडणूक आयोग जबाबदार आहे, की नक्की कोण? म्हणजे त्यामुळे खरंच ही खूप गंभीर बाब होती आणि म्हणून मला हा व्हिडिओ बनवावा असं वाटलं. तुम्हाला यावर काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.